आज आपण बघणार आहोत अगदी साधी, झटपट आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर अशी सुकी शेपूची भाजी. शेपू भाजी पचनासाठी उत्तम असते, लोहाने समृद्ध असते आणि रोजच्या जेवणात सहज समाविष्ट करता येते. चला तर मग ही पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आपण सविस्तर बघूया. भाजी बनवण्यासाठी आपण एक जोडी शेपूच्या भाजीची निवडून, धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे. एक मध्यम आकाराचा बारीक कांदा चिरलेला आहे. हिरवी मिरची, लसूण, तेल, मोहरी, जिरे आणि तुमच्या आवडीप्रमाणे हिंग हे साहित्य आपल्याला भाजी बनवण्यासाठी लागणार आहे आणि मीठ चवीनुसार. सर्वप्रथम आपण शेपूची भाजी निवडून स्वच्छ पाण्यात धुवून बारीक चिरून घेतलेले आहे आणि या कढईत तेल गरम करून तेलात जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. जिरे मोहरी कांद्याची फोडणीच्या दिल्यानंतर बारीक चिरून घेतलेली शेपू त्यामध्ये टाकायची आहे. शेपूची भाजी मिसळून घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ही भाजी झाकण न ठेवता मध्यम आचेवर परतवायची आहे. शेपू भाजीला आपोआप पाणी सुटते, त्यामुळे ती पाणी पूर्णपणे आटून द्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये बारीक करून घेतलेला लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचा कूट टाकून भाजी 2 मिनटं वाफवून घ्यायची आहे. भाजी कोरडी आणि मऊ झाली की मगच भरून शेंगदाण्याचा कूट आणि मिरची लसूणचं मिश्रण टाकायचं आहे. त्यानंतर 2 मिनटं परतून गॅस बंद करून गरमागरम भाजी तयार होते. बऱ्याच जणांना शेपूची भाजी खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते किंवा पित्ताचा त्रास होतो, पण शेपूची भाजी जास्त शिजवली किंवा झाकण ठेवून शिजवली तर तिचे औषधी गुणधर्म नष्ट होतात आणि अशा पद्धतीने झाकण न ठेवता परतल्यामुळे लोह, कॅल्शियम, फायबर हे घटक भाजीमध्ये टिकून राहतात. शेपू भाजी ही पचनशक्ती मजबूत होण्यासाठी असते. खरं तर शेपू भाजी ही पचन सुधारण्यासाठी ओळखली जाते आणि ह्या पद्धतीने म्हणजेच लसूण, जिरे, हिंग याचा वापर केल्याने ॲसिडिटी नियंत्रणात येते. सुकी शेपूची भाजी ही कमी तेलात आणि कॅलरीज कमी असतात, त्याने पोट भरलेले ठेवते, म्हणून डाएट करणाऱ्यांसाठी ही भाजी एक उत्तम पर्याय आहे. शेपू भाजी लोहाने समृद्ध असल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. थकवा व अशक्तपणा कमी होतो. मासिक पाळीच्या त्रासात उपयोगी ठरते. घरगुती पद्धतीने बनवलेली ही भाजी महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे. ही भाजी हलकी, पचायला सोपी आणि मसाले कमी असलेली असल्यामुळे लहान मुलं व वृद्ध व्यक्तींनाही सहज खाता येते. अशा पद्धतीने बनवल्यावर शेपू भाजीचा नैसर्गिक सुगंध आणि मूळ चव तशीच टिकते. त्यामुळे वेगळे मसाले न घालता देखील भाजी खूप चविष्ट लागते.